राज्यात कृषी कर्जमाफी जाहीर झालेली आहे। त्याची पहिली यादी देखील लोकांपुढे आलेली आहे आणि नेमकी ही कर्जमाफी कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे आणि नेमकी ही योजना कशा पद्धतीने राबवली गेली या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे। सर, पहिली यादी जाहीर झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे की आम्ही त्या यादीमध्ये बसत नाहीयेत किंवा आम्ही या योजनेपासून वंचित राहतोय, अशा पद्धतीने काही गावाखेड्यातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। यावर काय नेमकं तुमचं म्हणणं? नाही, मला हे सांगावंसं वाटेल की या कर्जमाफी योजनेची ही पहिली यादी आहे। यानंतर देखील याद्या प्रसिद्ध होणार आहे। ऑगस्टमध्ये आमची दुसरी यादी प्रसिद्ध होईल, त्यानंतर आमची ओटीएसची यादी होईल, त्यानंतर हे जे प्रोत्साहनपरची यादी होईल। तरी कुठल्या शेतकऱ्याला वाटलं की दुसऱ्या यादीनंतर की माझं नाव यायला पाहिजे होतं कर्जमाफीत आणि नाही आलं, तर त्यासाठी आपण जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, तालुका पातळीवर तहसीलदार आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे आपण जाऊन आपला लेखी अर्ज दिला तर आपण त्या अर्जावर सेपरेटली आपण चौकशी करून तुम्हाला लेखी उत्तराद्वारे कळवू। पण जो शासनाचा निर्णय आहे, शासन निर्णयाप्रमाणे जे शेतकरी पात्र आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। दुसरं एक की या पहिल्या यादीमध्ये साधारणतः किती शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे, साधारणतः तो नेमका आकडा किती आहे? आता जी यादी पहिली यादी आम्ही प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि त्याची रक्कम ही 13,600 कोटी आहे। दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे रेग्युलर कर्ज भरतात असं प्रोत्साहन अनुदान जे सरकारने जाहीर केलेलं आहे ते साधारणतः शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होईल? प्रोत्साहनच्या बाबतीत जे शासन निर्णय होता तो सुधारित शासन निर्णय आमच्याकडे आताच प्राप्त झालेला आहे। तर ह्याप्रमाणे आपलं रूल इंजिन करायचं काम सुरू आहे। ते देखील पोर्टल आम्ही लवकरच लाईव्ह करू आणि ती माहिती भरल्यानंतर आम्ही त्यांना देऊ। साधारणतः त्याचं काही वेळ असा पद्धत कधीपर्यंत वगैरे? ठीक आहे, धन्यवाद सर। तर दीपक तावरे होते, यांनी या संपूर्ण कर्जमाफीची योजना कशा पद्धतीने राबवलेली आहे आणि पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दुसरी यादी ही ऑगस्टमध्ये जाहीर होईल असं देखील सहकार आयुक्तांचं म्हणणं आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।